तो वैधानिक मार्गाने जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र त्या प्रत्येक संचालकाच्या घरावर सुद्धा मोर्चा आपल्याला काढावा लागेल. 15 संचालक सुद्धा तेवढेच दोषी आहेत. सगळे शेतकरी आणि सगळे नेते सगळ्या पक्षांचे एका व्यासपीठावर आलेले आहेत. आणि का आलेत तर बाजार समितीचा भ्रष्टाचार जो आपण सगळ्यांनी पाहिलाय. मी जास्तीचं बोलणार नाही कारण खोला प्रत्येकाला माहिती आहे काय झाले, कसे पैसे खाल्ले गेलेत आणि कोणत्या पद्धतीने पैसे खाल्ले. परंतु मी एक आठवण करून देऊ इच्छितो. माऊली असतील, प्रियंकाताई असतील, संतोष दादा असतील, आज भास्कर शेठ असतील, आज ही संधी आहे ना ताई. मी पॅनल करताना विरोध केला होता की आपल्याला संजय काळ्यांबरोबर पॅनल करायचं नाही. मला वाटतं हे सगळ्यांना आत्ता आठवत असेल आणि ही संधी त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना मिळाली. कारण आपण त्याही वेळेस पॅनल याच्यासाठीच केलं होतं. विरोधात असेल कमी मदत मिळाली असतील, 5च माणसं निवडून आली असतील, 1 जण बरोबर नसेल आता. परंतु त्यावेळेस जे पॅनल केलं होतं त्याही वेळेस हाच विषय होता की संजय काळ्यांची जी कार्यपद्धती आहे त्याला विरोध केला पाहिजे. आणि मला वाटतं त्यावेळेस सुद्धा आपण सगळे मंडळी एकत्र येऊन पॅनल तयार केलं होतं. आज तुमच्या सगळ्या 4ही मंडळींना मी मनापासूनचे धन्यवाद देतो. धन्यवाद पत्रकार मंडळींना सुद्धा देतो कारण पत्रकार मंडळींनी हा विषय लावून धरला, संचालक मंडळातील ह्या 4 लोकांनी हा विषय लावून धरला आणि म्हणून खरं तर ह्या विषयाला वाचा फुटली आणि ह्या विषयावर जनजागृती होऊन आज आक्रोश मोर्चा निघतो. पण तो आक्रोश मोर्चा करून आपल्याला थांबणार आहे का आपण? मला वाटतं आपल्याला पुढे जावं लागेल. एकटे संजय काळे दोषी आहेत का? 15 संचालक सुद्धा तेवढेच दोषी आहेत. त्या 15 संचालकांच्या घरी जाऊन सुद्धा आपल्याला त्यांना कन्व्हिन्स करावं लागणार आहे की तुम्ही 14 की तुम्ही हे जे करताय हे तुमच्या जीवावर संजय काळे करतात आणि तुम्ही जर त्याला सपोर्ट करणार असाल तर तुम्ही सुद्धा तेवढेच दोषी आहात. आणि जर तुम्ही तेवढेच दोषी असाल तर फक्त एकट्या संजय काळे किंवा बाजार समितीवर मोर्चा काढून चालणार नाही तर त्या प्रत्येक संचालकाच्या घरावर सुद्धा मोर्चा आपल्याला काढावा लागेल असं मी तुम्हाला सगळ्यांना मी म्हणतो. एवढं करून थांबणार आहे का आपण? मला वाटतं नाही. तर जे जे बाजार समितीला मतदान करतात त्या सोसायट्यांचे नेते सगळ्यांचे ठराव आलेत का आपल्याला? जे नसतील त्यांचे ठराव आले पाहिजेत. ज्या ग्रामपंचायतींचे ठराव नसतील त्या ग्रामपंचायतीचे ठराव घेतले पाहिजे की जेणेकरून तालुका हा एक संघ आहे आणि या गोष्टीला 100% कारण मतदार तुम्ही आम्ही आहोत ना, बरोबर ना. सर्वसामान्य शेतकऱ्याला मतदानाचा अधिकार जरी नसला, आज तो जरी मोठ्या संख्येने असला तरी सुद्धा ही नैतिक जबाबदारी सगळ्या सोसायट्यांनी आणि सगळ्या ग्रामपंचायतींनी स्वीकारली पाहिजे. आणि मला वाटतं ते ठराव आपण सगळ्यांनी लवकरात लवकर करून दिले पाहिजे. एवढं करून थांबून चालेल का? कारण दादा ही पहिली स्टेप झाली. हे जोपर्यंत तुम्ही ते विषय तडीला जात नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला काम करावं लागणार आहे. मग सध्या आपण जरी वैधानिक मार्गाचा अवलंब करत असलो तरी इथून पुढे मात्र तो वैधानिक मार्गाने जर आपल्याला न्याय मिळाला नाही तर मग मात्र आपल्याला छत्रपतींनी आपल्याला गनिमी कावा शिकवलाय. आपण तो गनिमी कावा सुद्धा वापरला पाहिजे. कारण साम दाम दंड भेद ह्या उक्तीप्रमाणे जे जे योग्य असेल त्या त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. ह्या डाल्याला आम्ही सगळे शिवसेना परिवार असेल हा सगळा 100% आपल्या बरोबर असणार आहे. आपण सांगाल ती पूर्व दिशा, आपण सांगाल ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सगळी मंडळी बरोबर असणार आहे. हा शब्द आपल्या सगळ्यांना देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.